बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 106व्या जयंतीनिमित्त गेले अनेक वर्ष 106 वर्ष आपल्या पाठीमागे जो तरीय परिवार आपल्याला बघायला मिळतोय। या ठिकाणी अनेक येणाऱ्या सर्व शिवभक्तांना सरबत दिला जातो। गेले अनेक वर्षांची परंपरा आपण जपताय। बंधू काय हे शिवजयंती उत्सव मंडळ हे 106वं वर्ष आहे। आमचा तरे परिवार उर्फ पाटील परिवार हे पूर्वीपासून वारंवार प्रत्येक वर्षाला लाटीकाठी जेव्हा सुरुवात झाली, जेव्हा बैलगाडीवरती याची मिरवणूक निघायची, तेव्हा आजूबाजूची सर्व पंचक्रोशातली 10-15 गावं इथे शिवजयंती जत्रेसाठी यायची आणि लाटीकाठी वगैरे इव्हन तेव्हा जाळ तलवारबाजी या सर्व जे जुने पारंपरिक खेळ आहेत ते सर्व पूर्वी असायचे। पण आता कालांतराने स्वरूप बदलत चाललेलं आहे। लाटीकाठीच्या स्वरूपात आता डीजे वगैरे आलेलं आहे आणि या गावात आजूबाजूला जेवढे पंचक्रोशीचे गावं आहेत हे शिवजयंतीसाठी सर्व क्रोशाने यांचे फॅमिली त्यांच्या माहेरवाशिनी या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची नातवंड सगळे एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी केली जाते। पूर्वी या अक्षय तृतीया निमित्त या आदल्या दिवशी भराची 3 दिवसाची जत्रा असायची, आता याला 5व्या स्वरूप आलेलं आहे। ही आता डिजिटल स्वरूपात जशी आपण म्हणतो वेगवेगळी क्रांती होते, तसं या शिवजयंतीमध्ये वेगवेगळे नवीन नवीन आता जे लाटीकाठी जाळ पोळ, आता लास्ट इयर गेल्या वर्षी भस्मची एक स्पर्धा होती, वेगवेगळ्या म्हणतात जसं ऑटोमॅटिक होत जातं तसं शिवजयंतीला आता वेगळं स्वरूप येत चाललेलं आहे। तरी आमचा बदलापूर गाव आणि आजूबाजू सर्व पंचक्रोशी हे गुण्यागोविंदाने इथे हिंदू धर्म मुस्लिम धर्म असं काय सर्व धर्म समभाव एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनभूमीने यांचं हे अध्यक्षपद भूषवलेलं या शिवजयंती उत्सव मंडळाचं, त्यांच्या पावनभूमीने ही भूमी पवित्र झालेली आहे। तर या सर्वांना शिवजयंती उत्सवाच्या तरे परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा। तरे परिवार हा पूर्वीप्रमाणे पाटील परिवार म्हणून ओळखला जातो, आता त्याला पाटील की कमी प्रमाणात होऊन गेली। हे आमच्या गावचे पोलीस पाटील दिलीप सदानंद तरे यांच्याकडे जवळजवळ गेली 15 वर्षांनी पोलीस पाटील पद हे गावाचं विभूषित आहेत। तरी सर्वांना शिवजयंती उत्सव मंडळातर्फे आणि तरे परिवाराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अनेक वर्षांची परंपरा जपणारे माझ्याबरोबर 106 वर्ष आज पूर्ण होत आहेत। आपणही लोकांना सेवा देता शिवजयंती निमित्त, काय आनंद होतो? फार आनंद होतो की आपल्या गावाची ही यात्रा आहे, या गावच्या यात्रेमध्ये सगळ्या समाजाची लोक राहतात आणि समाजी लोक या पालखीसाठी सहभाग घेतात आणि अत्यंत हिंदू मुस्लिम समाजाचे येऊन या गावाचा उत्सव साजरा करतात। अरुण मुंडे साहेब माझ्याकडे जोडलेले आहे। मुंडे साहेब, 1000 वर्षांची परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आपल्या बदलापूरमध्ये आज जयंती आहे, काय आनंद? आज आम्हाला 106वी जयंती शिवाजी महाराजांचे हे आम्हाला बघून खूप आनंद होतो बदलापूर गाव सर्व गावकऱ्यांना। आणि शिवाजी महाराज या चोनच्या आजूबाजूला पूर्वी घोड्यांची आदला बदल करायची, रायगडवरून घोडे आले की ते इथं बदलायचे आणि इथून ते सुरतला जायचे। अशा या गावाची 400-450 वर्षापासून शिवाजी महाराजांच्या पदर्शन पावन झालेले बदलापूर गाव आहे आणि या गावात आमच्यासारख्या सामान्य माणसाचा शिवाजी महाराजांच्या पावन जन्म झालेला आहे, हे आम्ही आमचे सर्व गावकरी भाग्य समजतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूर भूमीमध्ये आपण आलो आहोत। या ठिकाणी संजय मुसळे माझ्यासोबत जोडलेले आहेत। गेले अनेक वर्ष या ठिकाणी भुई समाजाला पालखीचा मान आहे, अनेक वर्षांची परंपरा आपण जपताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मंडळाचं अध्यक्ष बोललो होतं आणि आज 106 वर्ष पदार्पण होतं, काय? ॲक्च्युली भोई समाज हा नेहमी ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना गरज लागायची, पालखीची गरज लागायची, त्यांच्या कुटुंबियांना गरज लागायची, त्यावेळेस प्रत्येक वेळेस भोई समाज हा पालखी वाहण्यासाठी उपस्थित असायचा। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोणत्याही उत्सवाच्या पालखी असो त्याचा मान हा उचलण्याचा भोई समाजालाच दिला जातो। ही परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे, म्हणजे त्याला वर्ष पण मोजता येणार नाही अशा वर्षापासून ही परंपरा चालू आहे। 106 वर्षापूर्वी लावलेलं एक छोटंसं रोपटे त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय। हे सगळं वाढतं वैभव पाहून काय आनंद? साहजिकच आनंद होतो, कारण हे ज्या महाराजांमुळं आज आपण इथे हिंदू म्हणून उपस्थित आहोत, त्या महाराजांचा कधीही आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि त्या अभिमानामुळेच आज आपण इथे सारे जमलेलो आहोत। या शिवजयंती उत्सव मंडळास मुस्लिम पण असतात, अनेक 18 पगड जातीच्या जाती असतात, समाज असतात, धर्म असतात, इथे कोणताही भेदभाव कधीही बाळगला जात नाही।